अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये मानपूर विभागामध्ये एका राजकीय कुटुंबाच्या माध्यमातून तापी पूर्ण शुगर अलाइटेड लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली 2002च्या दरम्यान। आणि त्या काळामध्ये एक साखर कारखाना उभा करू म्हणून एक मोठ्या प्रमाणात 87 एकर जमीन कवडीमोल भावामध्ये त्या कुटुंबाकडून विकत घेण्यात आली। त्याच्यामध्ये इतरही सदस्य होते, असं नव्हतं की इतर सदस्य नव्हते। 2002 पासून आजपर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याच माध्यमातून जे उत्तर मला मिळालं आहे, आजपर्यंत त्या संदर्भामध्ये कुठे इमारत बांधली गेली नाही, कारखाना उभा राहिलेला नाही। कमील तुम्ही जर बघितलं की ही जमीन 87 एकर जी घेतली ती 20,000 रुपये भावाप्रमाणे घेतली। आज तिचा भाव किती आहे? 50 लाख रुपये एकरचा भाव आहे। पण ती जमीन त्या योग्य हेतूने तिने वापरली गेली का? तर नाही। याच्यामध्ये तुम्ही बघितलं उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यामध्ये गट नंबर 16, 17, 18, 19, 119, 122, 123 या गटांची एकूण 35 हेक्टर जमीन त्यांनी त्या काळामध्ये या कारखान्यासाठी घेतली। माझा आपल्याला प्रश्न, आपलं उत्तर आपण दिलेलं आहे मला की तिथे आता कोणतीच इमारत किंवा कारखाना झालेला नाही। पण हे सेल कंपनी म्हणून आपण डिक्लेअर करणार आहात का? पहिला प्रश्न माझा आहे। याच्यामध्ये 122 नंबरचा जो गट आहे या संदर्भात आपणही म्हटलेलं आहे आणि आपल्या उत्तरातही म्हटलं गेलं की याच्या सातबाऱ्यावर उतार्यावर जमीन महारवतन असताना बोगोटा वर्ग 2 असताना ही खरेदी कशी झाली? बोगोटा वर्ग 2 तिथून गायब कसा झाला? हा जो सगळा विषय आहे याच्यामध्ये 10/2/2026 माननीय कलेक्टर महोदयांनी माननीय अप्पर सचिवांना एक पत्र लिहिलं होतं। ते पत्र जर आपण बघितलं त्या पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे काही गोष्टींचा उल्लेख केला आहे की हे जे तुम्ही खरेदी खत केलं गेलं त्या काळामध्ये खरेदी खतामध्ये काळाखोड दिसून येते। तुम्ही बघितलं खरेदी खत आता माझ्याकडे होती, त्यासाठी उत्तरादाखल आपल्याकडे आहे। खरेदी खतामध्ये 8 ग्रस्तांच्या नावाने जमीन घेतलेली आहे। काळाखोड असलेलं खरेदी खत आहे। त्या खरेदी खतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फोर्जरी झाली आहे। आजपर्यंत मी 4 तक्रारी करून कोणतीच कारवाई का झाली नाही? आपण या संदर्भामध्ये या मार वतनाच्या जमिनी संदर्भामध्ये ज्या उदात्त हेतूने घेतली होती हेतू पूर्ण झाला नाही म्हणून याच सभागृहातले एक सदस्य, त्यांचं नाव घेतो मी, नोटीस दिली पण नाव घेतो, माननीय गिरीश महाजन साहेबांनी, ते याच्यावर डायरेक्टर होते, त्यांनी त्यांच्या नावावर असलेली 5 एकर जमीन संबंधित शेतकऱ्याला परत केली। पण ह्या महोदयांनी 87 एकर जमीन दाबून ठेवलेली आहे। आज त्या लोकांनी अनेक आंदोलनं केले, कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं। आता या महारत्नाची ही जमीन महारत्नाची याच्यामध्ये बोगोटा वर्ग 2 असताना ती रिग्रँड झालेली नसताना अशा पद्धतीची जमीन विक्री व्यवहार होऊ शकतो का? तर आपण लिहिलेलं आहे की नाही होऊ शकत। मग असं असताना बोगस व्यवहार झाला म्हणून आपण उद्या दिवशी या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल करणार आहात का? पहिला प्रश्न आहे। ठीक आहे, आणि या ऐका सर, आणखी याच्यामध्ये सगळ्यात उत्तर घेऊया आता। सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सदर कुटुंबाच्या नावाने आज कमाल जमीन धारणाऱ्याच्या कायद्याच्या अंतर्गत आपण ती जमीन तपासणार आहात का, किती जमीन त्यांच्याकडे आहे? आणि बोगस सेल कंपनी स्थापन करून अनेक लोकांच्या नावाने शेअर दिले। ते शेअर आज त्या काळामध्ये त्यांच्याकडे पद होते, कलेक्टरच्या माध्यमातून, डेप्टी कलेक्टरच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानदारांना गणेश पाटील नावाच्या कलेक्टरच्या माध्यमातून देण्यात आले। ते त्याचं आपण हे करणार आहात का? आणि SIT दाखल करून SITच्या माध्यमातून चौकशी करून आपण याच्यावर गुन्हा तात्काळ दाखल करणार आहात का? कारण ही हितमाची जमीन जी आहे बोगस खरेदी व्यवहार झालेला आहे। ही मंडळी गुन्हा दाखल करायला गेल्यावर SP महोदयांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे आपण गुन्हा दाखल करणार आहात का? मंत्री महोदय उत्तर। एक विषय ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, रजिस्ट्रीमध्ये क्लिअर कट तुम्ही रजिस्ट्रीमध्ये बघितलं 8 लोक आहे, इंडेक्स 2 मध्ये फक्त 7 लोक आहे, शासनाच्या उतार्यामध्ये शासनाच्या उत्तरामध्ये 7 लोक आहे। रजिस्ट्री हे फोर्जरी झालेली आहे। फोर्जरी झाल्यावर त्या रजिस्ट्रीने तिथे गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की 10/2/2026चा जो कलेक्टर महोदयांनी आपल्याला रिपोर्ट दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिग्रँड झालेली नाही असं म्हटलं, तुम्ही म्हटलं रिग्रँड झालेली आहे आपल्या उत्तरात। 2 उत्तर माझ्याकडे आता आहे, मी आपल्याला 6 नंबरचा क्लॉज कलेक्टर महोदयांनी दिला, बघा मी आपल्याला वाचून दाखवतो। ऐका सर, ऐका, कलेक्टरनी जे विभागीय आयुक्त सचिवांना पत्र लिहिलं त्यांनी म्हटलं की 1951-52 पासून आजपर्यंत सातबाऱ्याची उतार्याची फेरफार नोंदी पाहता सदर जमीन रिग्रँड झालेली दिसून येते। आपण म्हटलेलं आहे दिसून येत नाही, रिग्रँड झालेली दिसून येत नाही आपण म्हणता उत्तरात। कलेक्टर म्हणता हे 10/2चं पत्र आहे, 10/2/2026चं। दोघांच्या याच्यात कॉन्ट्रडिक्शन असल्यामुळे अशा पद्धतीमध्ये जर झालं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊन या लोकांना न्याय मिळणारे गोरगरीब कुटुंबाची जमीन हिसकावून घेतलेली आहे। आज त्या जमिनीची मूल्य बघितलं 50 कोटी रुपये जमिनीचं मूल्य आहे। ठीक आहे, 13 लाख रुपये पूर्ण जमीन घेतलेली आहे।
याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला आहे. आपल्याकडे अपेक्षा आहे. मुद्दा समजला, खाली बसा. प्रभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना पण आहे की अशा पद्धतीमध्ये जर कोण करत असेल तर त्याच्यावर पहिल्यांदा फौजदारी दाखल केली पाहिजे. कारण संबंधित ग्रस्त जो आहे त्याच्यामध्ये राजकीय मोठ्या प्रमाणात ताकद आहे. ठीक आहे, बाद झाला, आता बसा खाली. या माणसाच्या